विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजयी षटकार। महायुतीच्या 6 जागा बिनविरोध। आता 11 जागांवर होणार निवडणूक। राष्ट्रवादी 3, शिवसेना 2 आणि भाजपची 1 जागेवर बाजी। नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम। उदय सामंत, गिरीश महाजन आज नाशिकमध्ये घेणार बैठक। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। उदय सामंतांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं महायुतीत धुसफूस। ठाण्यात विधान परिषदेच्या अर्ज मागे घेण्यावरून मवियात बिघाडी। अभिजित पवारांचं अर्ज मागे घेण्यापूर्वी विश्वासात घेतलं नाही। काँग्रेस आणि उबाठाचा राष्ट्रवादीवर आरोप। सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। नवनीत राणा, रवी राणा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट। नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार। मंत्री गिरीश महाजनांना समजूत काढण्यात यश। गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणं भोवलं। पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याचा बाळ मानेंवर आरोप। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न। मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवींची पोस्ट। विधान परिषदेच्या मतदानाआधीच शिवसेनेची खातं उघडलं। ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी। मवियाच्या अभिजित पवारांचा अर्ज मागे। जालना संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकरांची निवडणुकीतून माघार। गणेश लोखंडे मवियाकडून लढवणार निवडणूक, तर देवयानी डोणगावकरांची शिवसेनेतून हकालपट्टी। अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला। अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांची माघार। भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध होणार। जळगाव विधान परिषदेत भाजपचं टेन्शन वाढलं। शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम। बंड शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांची धावाधाव। नागपूर पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस थेट सामना। भाजपचे डॉक्टर राजू पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे लढत। कोल्हापुरात उबाठामधील अंतर्गत वादाची पुन्हा चर्चा। रविकिरण इंगवले आणि मनजित मानेंची वादाची क्लिप व्हायरल। जय महाराष्ट्र या ऑडिओची पुष्टी करत नाही। निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला अटक। वेश बदलून राहणाऱ्या घायवळच्या राजस्थानात आवळल्या मुसक्या। माझ्या जागेवरून पोटनिवडणूक लढवा। हुमायून कबीर यांचा ममता बॅनर्जींना मोठा प्रस्ताव। ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत चर्चेंनी धरला जोर। हरियाणामध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली। अनेक कामगार अडकल्याची भीती। आजपासून टीम इंडियाचं मिशन कसोटी। न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तानशी 2 हात। कोहली मुकणार, रोहितबाबत संभ्रम। अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियासमोर मोठा पेच।